इथे माझी बाहेर जायची तयारी सुरू आहे म्हणून मी पटापट स्किन केअर करून घेते आणि बाहेर जायचं कारण म्हणजे आज आहे माझा एक फॅशन शो. येस, मी फर्स्ट टाइम फॅशन शो मध्ये पार्टिसिपेट केला आहे. फॅशन शो साठी मला जास्त काही तयारी करायची नव्हती कारण ऑलरेडी डिझायनर माझा आउटफिट डिझाईन करणार होती. फक्त या फॅशन शो साठी मी नेल्स ऑर्डर केले होते आणि ते ऐन टायमाला डिलिव्हर झाले. मी गेल्या वेळेस नेल एक्सटेन्शन केलं होतं पण आता ह्या वेळेस नेल्स माझे व्यवस्थित नव्हते म्हणून मी टेम्पररी नेल्स ऑर्डर केले जे ह्या इव्हेंट साठी मी यूज करू शकते आणि नंतर काढू पण शकते. त्यानंतर मी पटापट नेल्स लावून घेतले. मला ताईने सुद्धा हेल्प केली आणि तुम्ही बघू शकता माझे नेल्स कसे दिसतात ते. आणि ही ना उगाचच मध्ये येऊन माझी नेहमी फुटेज घेत असते. जाऊ दे. त्यानंतर मी मेकअप वगैरे काही न करता फक्त लिप बाम लावला आणि तसेच आम्ही दोघी बाहेर पडलो. तिथून मग आम्ही ऑटो पकडून गेलो मेट्रो स्टेशनला. आणि हे जे इव्हेंटचे लोकेशन आहे ना ते आम्हाला मेट्रोने खूप जवळ पडतं आणि ट्रेन पेक्षा ना मेट्रोमध्ये खूप कमी गर्दी असते त्याच्यामुळे मेट्रो एकदम बेस्ट पडते. आणि मग फायनली मी लोकेशनला पोहोचले आणि हे आहे ते लोकेशन जिथे आज आमचा फॅशन शो होणार आहे. अंधेरी लोखंडवाला इथे हे इव्हेंट होणार होतं. आणि ही आहे माझी मैत्रीण प्रणाली जिने माझ्या आजच्या इव्हेंटसाठी आउटफिट डिझाईन केला आहे. पहिल्यांदा मी ऑन टाइम जरा पण उशीर न करता लोकेशनवर पोहोचली होती त्याच्यामुळे मी एकदम चिल होती. त्यानंतर मग मी माझी तयारी करायला सुरुवात केली. सर्वात आधी माझी हेअरस्टाईल करायला घेतली होती आणि इथे सगळ्यांना रेडी करण्यासाठी मेकअप आर्टिस्ट, हेअर आर्टिस्ट सगळ्यांना असाइन केले होते. आणि आजच्या ह्या फॅशन शोच्या इव्हेंटसाठी माझ्यासोबत बरेच असे मोठे मोठे सेलिब्रिटीज, ऍक्टर्स लोक होते जे मराठी सिरियल मध्ये काम करतात आणि मीच अशी एकटी होती जी मी कोणालाच ओळखत नव्हती त्याच्यामुळे मी थोडी नर्वस फील करत होती. माझी हेअरस्टाईल करून झाल्यानंतर मी गेली होती रॅम्प वॉकवर कारण इव्हेंट स्टार्ट व्हायच्या आधी 10 मिनिटांसाठी आमची प्रॅक्टिस घेणार होते की ऍक्च्युअल वॉक कसा करायचा. आणि इथे माझा वॉक ना अजिबात जज करू नका कारण मी हे फास्ट फॉरवर्ड मध्ये एडिट केलाय. तसा माझा हा वॉक खूप भारी वाटतोय ना. बरं, प्रॅक्टिस करून झाल्यानंतर आम्ही परत ड्रेसिंग रूम मध्ये आलो आणि मेकअप आर्टिस्टने पटकन माझा मेकअप करून घेतला. आणि मेकअप झाल्यानंतर मला एक हेल्पर असाइन केली होती जी मला ज्वेलरी वेअर करण्यासाठी हेल्प करत होती. सगळं रेडी झाल्यानंतर तुम्ही बघू शकता हा आहे माझा फायनल लुक. त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि इव्हेंटला सुरुवात झाली होती. आमचा राऊंड स्टार्ट व्हायच्या आधी एक ग्रुपचा राऊंड चालू होता आणि आधीच मला भीती वाटत होती आणि ह्यांचा वॉक इतका खतरनाक होता ना ते बघून मी अजून घाबरली. हा राऊंड झाल्यानंतर आमचा राऊंड होता म्हणजेच प्रणालीचा. आणि प्रणालीने सगळ्यांसाठी इतके छान छान आउटफिट डिझाईन केले होते ना. तुम्ही माझा आउटफिटचा कम्प्लीट लुक इथे बघू शकता. आणि हा होता माझा वॉक. मी फर्स्ट टाइम रॅम्प वॉकवर चालत होती. मला अजिबात ह्या बाबतीत एक्सपिरियन्स नव्हता. मी खरंच खूप नर्वस फील करत होती पण एनिवेज मला खूप भारी वाटलं कारण नवीन काहीतरी मला शिकायला मिळालं. हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप भारी होता. त्याहूनही भारी म्हणजे माझ्यासोबत ज्या मुली होत्या ना त्या वेल नोन सेलिब्रिटीज होत्या. त्यांना खूप चांगला एक्सपिरियन्स होता आणि मी अशी एकटी इन्फ्लुएन्सर होती त्याच्यामुळे माझ्यासाठी ही खूप छान अशी अपॉर्च्युनिटी होती. त्यानंतर मग आम्ही बाहेर पडलो आणि बाहेर पडल्यावर माझे फॅन्स भेटले जे माझ्या फॅशन शोचं कौतुक करत होते त्याच्यामुळे ते ऐकून मला खूप भारी वाटलं. त्यानंतर मग आम्ही घरी निघालो. आम्हाला निघेपर्यंत खूप उशीर झाला होता पण आजचा दिवस खूप छान असा स्पेंड झाला. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. अँड येस, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. आय विल सी यू इन द नेक्स्ट वन. बाय बाय.